नमस्कार. तर बघा, आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमाच्या सगळ्या आपल्या ताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की आज आहे वटपौर्णिमा आणि बघा, तर आता आम्हाला पण जायचं होतं वडाची पूजा करायला आणि आम्ही पण आवरलं. तर कसं राहतं म्हणजे शेतामधले पण काम आता म्हणजे लागवडी चालू आहे आणि कामामध्ये म्हणजे वेळ काढून आता पूजाला जायचं बघा. आणि सकाळचाच मुहूर्त आहे म्हणजे पूजाचा. तर 10 वाजून 40 मिनिटं लोक आहे आणि त्याच्यानंतर मग दुपारून पण आहे. म्हटलं चला सकाळी सकाळी पूजा करून येऊ आणि मग आम्ही आवरलेलं आहेत बघा. आणि ताईचं आणि मम्मींचं चाललेलं आहे आवरायचं अजून. तर आमचं पण आवरलं आता आणि ताईन मी चाललेलं आहे पुढं. तर मम्मीचं चाललेलं आहे बघा आवरायचं आणि आम्हाला तिथं घेऊन घालणार आहे आणि मम्मीला घ्यायला येणार आहे. चला 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 आवरलं का? आवरलं बाई, लई गडबड झाली. चला आणि दीदींच्या घरी आज पूजा करून येतो बरं का आम्ही. शंभू इकडे पाय, तो पण लिपस्टिक लावली. चला आम्ही आता येतो बरं का पूजा करून. तर आपल्या वडासाठी पूजासाठी घेतलेलं आहे बघा आम्ही एका ताटामध्ये सगळं. मम्मीने आपलं सगळं आवरून सगळं काढून ठेवलं. सगळं काढून ठेवलं ना. आपल्याला डाळ, शेंगदाणे, गूळ, शब्दाना, खोबरं आणि जे वस्त्र राहते, हळदी कुंकू, तुपाचा दिवा, पीठ, गव्हाचं पीठ, नवीन वस्त्र वट्या तिथं आहे. आता ही गहू आणि त्याच्यामध्ये खोबरं वटे भरायला. त्याच्यात पंचामृत आहे आणि पाण्याची बॉटल. चला काय चू बघा ना. आता आम्ही दोघी जणी निघालो वडाच्या पूजेला. तर इथं थोडंसं पाणी होतं म्हणून आम्हाला म्हणजे इथं उतरून घेतलं आम्ही. आणि आता मंदिरातून आम्हाला ओटी ते घ्यायचं आहे. शंभूरांना काय झालं हा ना. तर खरं कसं आज सकाळीच पूजेचा मुहूर्त आहे त्याच्यामुळं शंभूरांना पण तर सकाळी सकाळी म्हणलं कसं लवकर जाऊन यावा आणि दुपारून कसं मग आम्हाला कपाशी पण लावायची आहे. तर चला आम्ही दोघींनी मस्त आज हिरव्या कलरचे मॅचिंग साड्या घातलेल्या आहे. तर आमचा लुक तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि मम्मी तर येणारच आता आम्हाला म्हणजे तिथं सोडेल आणि मग मम्मीला घेऊन येणार आहे. देवीलाच कोणी साडी घातली? वाव, बघा आमच्या देवीचा लुक. तर किती सुंदर असं मम्मीनी ही बघ ही साडी कविता दी. हा मी आणलेली. मी पिल्लू झालं तेव्हा 6 महिना झाला दर्शनाला द्याले का तेव्हा बघ ही साडी आणली. त्या दिवशी करा कसा मी आलेच नंतरून मग देवीला आंघोळ वगैरे घातली त्याच्यामुळे साडी घालता नाही आली. त्याच्यामुळे मग मम्मी म्हणे आपण एका दिवशी घालू म्हणे. ती वटी कुठे ठेवलेली शंभू? चल आबू बसली. चल 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 गाडीवर. नाही अगरबत्ती घ्या फक्त. हे ओटी मध्ये आहे 2 नाही का. चला मग. तर आता आलोय मंदिराकडे म्हणजे आपल्या वडाच्या झाडापाशी. आणि तुम्ही तर आता म्हणजे दरवर्षीच्या ब्लॉग मध्ये बघितल्यात की आमची जी मेळ आहे शाळा आहे मालगावची. तिथं शाळा पुढं वडाचं झाड आहे आणि एकदम सुंदर असं मोठं जुन्यातलं झाड आहे वडाचं. आणि कसं आज वटपौर्णिमाच्या दिवशी आपल्या त्या वडाच्या झाडाचा मान असतो आणि खरंच सगळ्या सुवासिनी वडाच्या झाडावरची पूजा करायला येते आणि उपवास पण राहतो पूजा करूच. तर आज तर आम्ही सगळ्यांनी उपवास धरलेला आहे मम्मी आणि ताईंनी. तर मम्मीचा कसा कंटिन्यू असतो पौर्णिमा. तर मग आम्ही म्हणलं चला 8 वाजल्यापासून तर 10:40 पर्यंत पौर्णिमाचा टाइम आहे वडाच्या झाडाची पूजा करायची. तर मग आज आलेले बघा वडाच्या झाडाची पूजा करायला. एकदम मस्त की कसं अजून सकाळी सकाळी लई गर्दी नव्हती त्याच्यामुळं आता आलो वडाची पूजा करायला आणि ट्रेनच्या लागलेल्या पूजा करायला. मासे ना. आणि बघा आज कसं आपल्या सगळ्या सुवासिनींना हिरवा कलर म्हणजे कसं आवडते आणि खरंच म्हणजे असं जरा किंवा मग याला जरा हिरवा कलर घातला ना साडी तर शोभून दिसते. म्हटलं चला आज ताईंची आणि माझी पण इच्छा झाली. म्हटलं चला कारण की लई दिवसापासून आता एक सेम साडी तर आम्ही कंटिन्यू घालतो. पण म्हटलं चला आज पण मस्त आज हिरव्या कलरची साडी घालू. तर मी घातलेली साडी मनताईची आहे. तर मनताईने आणली मागच्या वेळेस मग इथेच ठेवली. म्हटलं चला आज मस्त आता ताईची साडी घालून काठापत्राची कसं म्हणजे
एकदम भारी दिसतं आणि तैंडी पण घातलेली आहे. तर आता लागलेले बघा पूजाला. कसं वट सावित्री पौर्णिमेला हरभऱ्याची डाळ, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, डाळीचं पीठ आणि सगळं लागतं त्याच्यामुळे काही नाही. म्हणजे आपलं चालूच राहतं. आणि वडाची पूजा झाल्याच्या नंतर म्हणजे हे असतं, पूजा करावं लागते. आत्ताच वहिनी त्या पण आल्या आणि तुम्हाला तर माहितच आहे आपल्या इथं ताट्याच्या गावावर आहे त्या वहिनी त्या आहे. आणि आता आल्या बघा त्या पण, आणि मम्मी पण आल्या. कसं आपले छोटेले अनु शिव घरी असल्यामुळे मग मम्मी थोडस मागून आल्या होत्या आणि आम्ही दोघी जणी पुढे आलो. तर आता मम्मी पण लागलेले आहे पूजा करायला. आणि आज आम्ही ओटीचं सामान चाललेलं होतं त्याच्यामुळे सुट्ट काही हळकून खोबरं ते आणलेलं नव्हतं. आणि बघा आता मी दोऱ्याच्या फेऱ्या मारायला लागलेले. आणि खरं म्हणजे आपल्या पतीसाठी हा दिवस किंवा म्हणजे पूजा लय म्हणजे लय भारी असती. खरंच ना, सुहासिनीची म्हणजे किती म्हणजे हे असतं आजचा दिवस सुहासिनीसाठी. म्हणजे एक लूक किंवा म्हणजे आनंदाचा. आणि सगळेजण सुहासिनी मस्त साडी साडी मेकअप गजरे वगैरे ते लावून एकदम भारी येते. आणि सगळ्यात म्हणजे खरंच आजचं लेडीज साठी किंवा मग आपल्या महिलांसाठी सुहासिनी सण एकदम भारी असतो. बघा आता मी पण लागलेली इथं पूजा करायला. नंतर बघा पूजा ते झाली आणि आरती करायची होती. मग एकदा सगळ्यांना कुंकू ते लावून घेतलं. आणि कुंकू ते लावल्याच्या नंतर कसं मग लगेच लागत राहतो आम्ही आरती करायला. पण मग आज थोडस वारा असल्यामुळे दिव्य काय लागत नव्हतं. मग अगरबत्ती लावली आणि सगळ्यांनी लगेच लागलेल्या आहेत बरं का आरतीला काही जणी. आणि कसं वडाची पूजा झाल्याच्या नंतर सगळ्यांनी जर आरती केली ना खरंच म्हणजे देवाचा आशीर्वाद आपल्यापर्यंत येतो. आणि वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी कसं राहतं, वडाची पूजा ते झाल्याच्या नंतर वट्या भरावा लागत्या. तर सगळ्यांची पूजा करून झाली की म्हणलं मग भरू वट्या. आणि आज आम्हाला म्हणजे थोडीशी घाई गडबडच होती. बघा वटी भरायला हा खोबरे म्हणजे खोबरेचे तुकडे आणि गहू लागते. तर आम्ही पण आणले ते घरून गहू आणि खोबरेचे तुकडे. बघा या वहिनी ते आणि त्यांच्या सासूबाई आहे. तर इथं त्या आशा वहिनींच्या आपल्या ताईची मम्मी त्यांची वटी भरून राहिले बघा. आणि आम्हाला पण भरायच्या त्या. तर आम्ही पण आता लगेच लागलेलो वट्या भरून, कारण की आपला अनु घरीच आहे. शिव तर मम्मीच्या मागा लागून आलेलाच आहे. मग अनु घरी असल्यामुळे मग आम्ही थोडस लवकरच आवरायला लागलो. बघा आमच्या इकडे अशा वट्या भरवते. तुमच्याकडे कशा भरत असेल ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बघ खरं म्हणजे आज आम्ही दोघींना पण हिरवी साडी किंवा मग असं लुक घेतलेला आहे. तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की आमचा असं लुक कसा वाटला तुम्हाला. आणि मेकअप पण आम्ही कसा केला ते म्हणून. आणि बघा खरंच नाही हायस्कूल शाळा पुढे जर आलं ना तर आपली जुनी आठवण येते. मी तर ताईला आले बरोबरच म्हणले तरी बघा आणि हायस्कूल पुढं किती म्हणजे विद्यार्थी खेळत राहते. आणि खरंच आम्ही पण मी हायस्कूललाच होतो शाळेमध्ये, त्याच्यामुळे म्हणजे मला बी आठवण आली. आणि ताईंना बघा आता आलो घरी. आताच वडाची पूजा पण करून आलो. आणि आता घरी तुळशीची पूजा करायची होती. तिथं मंदिरात पण थांबलो होतो. देवीची ओटी ते भरली. आणि बघा कारण आणून ते घरी होते म्हणून जरा थोडं फास्ट यावं लागलं. तर शिव आणि शंभूला नेलेलं होतं. तर बघा कविता चाललेलं आहे तुळशीचं म्हणजे तुळशीला पूजा करून घ्यायचं.
दुपारी गेलेलो होतो वावरामध्ये कपाशी लावायला आणि चाललेलो होतो आमची कपाशी लावायची. तर पाऊस बघा किती झाला, त्याच्यामुळे आता आलेला आहे घरी आणि आताच कपडे ते बदलले. तर आज आम्हाला चांगला वाट आणि पाऊस झालेला आहे आणि अजून पण चालूच आहे बघा. डायरेक्ट पाणी वाहिलंय, किती पाऊस झाला. बघा वावरातून पण आलो आणि आता सगळेजण बसलेले आहे. तर वावरातून वल्ले होऊन आलो, त्याच्यानंतर चाललं बघा धिंगाणा घालायचं. हाय चिल्लर घ्या बघा. शंभूचं दिदीचं त्यांचं काय चाललेलं आहे. शंभू पाऊस आला ना किती मोठा. हा पावसात खेळत होते ना. दिदी त्यांचं काय चाललं. बोलले झाले ना. पाऊस आज चांगला झाला बरं का. हा लय पाऊस झाला, डायरेक्ट वाटाणी झाला. शू ऐ शू बाय बाय. बघा आता अजून पण वाढलाय पाऊस आणि डायरेक्ट पाणी व्हायला लागलं.